आई शपथ, 100 वर्ष आयुष्य याला. आलेच. हॅलो, बोल अर्जुन. मी ठीक आहे, तू कसा आहेस? हा अर्जुन, तू स्वतःची काळजी घेतोयस ना? हो, माझा अभ्यास सुरू आहे. काय नाही, जरा बाहेर आलते. तू आला की सांगते काय ते. तू होळीला येणार होतास ना? मी वाट बघत होते अरे तुझी. काय म्हणजे तू दुलवडीला पण नाहीस व्हय? अर्जुन, असं कसं? बर, जाऊ दे, चालू दे तुझं काम. बोलू नंतर. काय म्हणाले का भाऊजी? काय नाही, कामात आहे. आज येणार होता, नाही जमत मला. उद्या बी नाही जमत. मग नाराज झालीस काय? नाही. आपली तुला आठवते का कशी म्हणायचीस तू? नाही ग, मला असं काही वाटत नाही, माझं काही प्रेम बिम नाहीये, आम्ही फक्त चांगले मित्र आहे. आणि आता 2 दिवस झाले भाऊजी नाही तर कशी उतावळी झालीस बघ. चला, ऑफिस टाइम संपला. आता उद्या तुमचं काय असेल ना सगळं उद्या बघू आपण. जावा घरी. असंच उद्या उद्या करून वर्षभर तंगवलंय तुम्ही आम्हाला. आम्हाला कळत नाही बरं तुझी ठर. संकल्प, त्याच ऑफिस बंद करून पळून काय होणार आहे? सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागणार आहेत बाबा. मी काय करणार? अप्पे, तुला म्हणलं ना एकदा, मला अजून वर्ण पैसे आलेले नाहीत. वार वर्ण आल्यात म्हण. आमच्याकडून ह्याला सगळं घेऊन गेलाय, सरकारी कागदपत्र, ओळखपत्र, सगळंच्या सगळं. त्याला बी महिना झालाय की आता, त्याल्यावर पैसे येतील म्हणला होतास. गेलात का नाही घेऊन? हो बाई, हो म्हणलं ना एकदा, मला काय माहित नाही म्हणून. तू कागदपत्र नेली आहेत का नाही? ए, तू ते बंद कर रे आधी. उत्तर द्या की. ए आप्पे, तुला उत्तर द्यायला तू आहेस कोण ग? कोण आहेस तू? एक परीक्षा पास झालीच म्हणून स्वतःला कलेक्टर समजू नको, कळलं का? अहो नाही साहेब, मी या गावची नागरिक आहे आणि तुम्ही अधिकारी आहात. आता आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायला लागतील ना. नाही देणार. काय करणार? ए, तू ते कॅमेरा बंद करा, लय मागात पडेल दिप्या. बंद करते. अरे पुरी बाळची अडचण होती और सगळं जायला येत नाही, आजारी पडायला लागल्यात. ए म्हातारे, मग मी काय करू? चला जाऊ द्या घरी, मला सारखा बाजूला. माझी वाट सोडा, गोडीत सांगतोय. सारखा बाजूला, चला बाजूला वा. खरंच बाजूला वा. वाट सोडा की, जाऊ द्या म्हणलं ना, जाऊ द्या. पळून जाण्याशिवाय दुसरं येतच काय तुला? कोण बोलते बघितलं का? लग्नाच्या मंडपातनं पळून गेलेली पोरगी बोलती हे. अर्र, हिचा ऐकताय तुम्ही? हिचा बाप हिच्याच घरी ड्रायव्हर म्हणून काम करतो. ड्रायव्हर म्हणून. हिला त्याचं काय करता येईना. निघाली तुमचे प्रश्न सोडवायला. अरे कलेक्टर. संकल्प, एकतर आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर तू दिली नाही, आणि जोवर तू उत्तर देत नाही ना तोवर आम्ही इथं काही हलणार नाही. आणि उरला प्रश्न बापूंचा, तर बापूंच्या नकाची सर बी येणार नाही रे तुला. उभ्या आयुष्यात त्या माणसाने एकदाही बेईमानी केली नाही, आणि तू बेईमानी आणि लुबाडशिवाय दुसरं काही केलं नाही. वा 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 वा. अरे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. कलेक्टर मॅडम न केवढं भारी भाषण जोडले आता. वाजवा टाळ्या. संकल्प, आता लई होतंय बर का. अरे वा, पत्रकार बाई, अहो तुम्हाला तर विसरलोच मी. या चला पुढे, चल. इथं माग काय करता? या 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 या. सपारी, तुला नीट सांगतो काय अवकाशात राहा. या तुमच्या पिऊताई पत्रकार आहे जनतांडवच्या. आणि ह्यो लाल केसाचा दिप्या शेजवान, त्यांचा कॅमेरामॅन. तुमच्या पिऊताई लय मोठ्या पत्रकार आहे बरं. हो, पण आई म्हणून, बाई म्हणून
शून्य, काही उपयोग नाही यांचा. हे एवढं एक बारक पोरगे, नवरा आहे, घरदार आहे, पण ह्या पिऊताई ते सगळं सोडून एकट्या राहत होत्या, एकट्या. आणि तुम्ही हिचा ऐकता, हिचा. अरे चांगला सणासुदीचा दिवस आहे आज, होळी आहे, तुम्ही ते सगळं सोडलंय, इथं आलायत माझ्या ऑफिसच्या बाहेर बसायला. कशासाठी? तर संडाससाठी. अरे काय धंदा आहे, जा घरी जा, मस्त होळी साजरी करा, धुनी भांडी करा, उष्ट काढा, रांदा वाडा, नवऱ्याची सेवा करा, यांच्या नादी लागू नका. आ या दोघींना घरादाराचं काय पडलेलं नसतंय, या दोघी गावावरून ववाळून टाकलेलं. या चला पुढे, चल. इथं माग काय करता? या 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 ए या. सफारी, तुला नीट सांगतो काय अवकाशात राहा. या तुमच्या पिऊताई पत्रकार आहेत जनतांडवच्या. हं? आणि ह्यो लाल केसाचा दिप्या शेजवान, त्यांचा कॅमेरामॅन. तुमच्या पिऊताई लय मोठ्या पत्रकार आहे बरं, हो, पण आई म्हणून, बाई म्हणून शून्य, काही उपयोग नाही यांचा. हे एवढं एक बारक पोरगे, नवरा आहे, घरदार आहे, पण ह्या पिऊताई ते सगळं सोडून एकट्या राहत होत्या, एकट्या. आणि तुम्ही हिचा ऐकता, हिचा. अरे चांगला सणासुदीचा दिवस आहे आज, होळी आहे, तुम्ही ते सगळं सोडलंय, इथं आलायत माझ्या ऑफिसच्या बाहेर बसायला. कशासाठी? तर संडाससाठी. अरे काय धंदा आहे, जा घरी जा, मस्त होळी साजरी करा, धुनी भांडी करा, उष्ट काढा, रांदा वाडा, नवऱ्याची सेवा करा, यांच्या नादी लागू नका. आ या दोघींना घरादाराचं काय पडलेलं नसतंय, या दोघी गावावरून ववाळून टाकलेलं. पहिली, पिऊताईच्या अंगाला तिला न विचारता हात लावलास ना, म्हणून. दुसरी, काय म्हणलास तू? बाईनं काय करायचं? पुष्टी काढायची. एका बाईला पुरुषापेक्षा कमी लेखलंस ना, म्हणून. तिसरी, बाईला गाऊन ओवाळून टाकायची भाषा केलीस, म्हणून. आपे पहिली, पिऊताईच्या अंगाला तिला न विचारता हात लावलास ना, म्हणून. दुसरी, काय म्हणलास तू? बाईनं काय करायचं? पुष्टी काढायची. एका बाईला पुरुषापेक्षा कमी लेखलंस ना, म्हणून. तिसरी, बाईला गाऊन ओवाळून टाकायची भाषा केलीस, म्हणून. आपे यासाठी होती, एखादी बाई अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवत असेल ना, तर थोबाडवर करून बोलायचं नाहीये, गपगुमान मान खाली घालायची आणि नीट निघून जायचं. आपण जाऊया. आपण इथनं हलायचं नाही. जोवर आपल्या हक्काचे पैसे आपल्याला मिळत नाही ना, तोवर हलायचं नाही म्हणजे नाही.